हॅलो, नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप असं मनापासून स्वागत करते. तर आता इथे बघू शकता मी इथे काच लावलेली आहे आणि त्या काचामध्ये शूट करून तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आता मी झालेली आहे फ्रेश आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी ना माझी जशी लाईफ चालते तशी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर चॅनलला नक्की एक लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करत जावा. तर आज आहे माझ्या पिल्लूच्या शाळेचा फर्स्ट दिवस आणि आज तो जाणार आहे 5वी तर आज मी तर त्याच्यासाठी इथे बनवत आहे बटाट्याची भाजी. तर इथे बटाटे कट केले, परतून घेतले. नंतर आता त्याच्यामध्ये मसाले वगैरे ॲड केले आणि छानपैकी परतून घेते आणि माझ्या पिल्लूचा टिफिन, कारण की आज पिल्लूला बटाट्याची भाजी एवढी आवडते, एवढी आवडते म्हणून म्हटलं चला त्याच्या आवडीचीच आज भाजी वगैरे बनवू म्हटलं. तर आता इथे मस्तपैकी भाजी बनवून घेतली. त्यानंतर इथं मिस्टरांनी केलेली आहे पूजा. तर मी तुमच्यासोबत ती शेअर करते. तर अशी काही साधी सिंपल पूजा आहे. मंडळी नमस्कार. आज बघू शकता माझं पिल्लू जायला शाळेमध्ये. आज माझ्या पिल्लूचा फर्स्ट डे आहे. तर आजचा ब्लॉग तुम्ही बघायला विसरू नका. भेटू लवकर. व्हिडिओ कनेक्ट करा. बाय बाय. तर आता इथे स्वयंपाक वगैरे केला आणि नंतर आता जी काही भांडी पडलेली होती म्हटलं चला आता ती पटपट आवरून घेते. आणि मग कसं नंतर आता आज शाळेचा पिल्लूचा फर्स्ट दिवस आहे ना तर त्यासाठी मला पण शाळेमध्ये बघायचं होतं जाऊन कसं आहे काय काय माहिती. तर आम्ही ज्यावेळेस शाळेला ॲडमिशन करायला गेलो ना तर त्यावेळेस सांगितलेलं होतं की 12 वाजता शाळा भरणार आहे. त्यामुळेच मग आम्ही 12 वाजेच्या हिशोबाने त्याचं आवरत होतो. तर आता इथे मस्तपैकी माझे किचनवरची भांडी क्लीन करते आणि मग बाकीचे आल्यावर जे काही कामं असतील ती आवरून येते. नंतर आज कसं गेले ना मग मला पण माहिती पडेल की त्याची स्कूल किती नंबरला आहे, काय आहे. मग आता इथे भांडी वगैरे आवरून घेतली आणि म्हटलं आता चला शाळेची वेळ होत होती. तर आता इथे 11:45 वाजले होते आणि म्हटलं आता चला इथे पटपट माझं पण आवरून घेते आणि थोडंफार नाश्ता वगैरे करून शाळेत जाते. तर आता मी ना इथे आवरायला लागली. मग इथं ड्रेस होता तर तो चेंज केला, साडी वगैरे वेअर केली आणि म्हटलं आता केस वगैरे विचारून घेते आणि त्यानंतर माहिती का त्यानंतर मग म्हटलं इथं आवरते. तर आता इथे मी ना वेगळ्या प्रकारचं शूट मी ना बघत होते प्रत्येकाच्या फोनमध्ये की एवढी भारी-भारी आणि छान असं लूक कसा येतो व्हिडिओमध्ये. तर आता मी थोडंफार काहीतरी चेंजेस करायचा प्रयत्न करते आणि असा शूट केल्यावर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला छान वाटत आहे का? आणि आज माझ्या मुलाचा फर्स्ट डे आहे शाळेमध्ये. आज आजपासून तो 5वी एंट्री घेणार आहे. तर त्यासाठी म्हटलं चला जाऊ. तर इथे त्याला सोडायला जाण्यासाठीच तयारी चालू होती. तर तिथे वेणी वगैरे करून झाली. म्हटलं आता माझं सर्व आवरते. नाहीतर म्हटलं आहे ना अजून वेळेवरती गोंधळ नको व्हायला. नंतर आता इथे गळ्यामध्ये मंगळसूत्र नव्हतं. तर हे ना मी ₹20चं मंगळसूत्र घेतलेलं होतं आणि ते थोडं खराब झालेलं आहे. पण कसं मला खूप आवडते त्यामुळे म्हटलं चला वेअर करते आणि सोन्याचं नाहीये, पण हे साधं सिंपलच मंगळसूत्र मला आवडत आहे आणि त्यामुळे म्हटलं आता चला इथं आवरून घेते. नंतर मस्त इथं आवरलं माझं, थोडं कुंकू वगैरे लावते, जेवण वगैरे करते आणि मस्त मुलाच्या शाळेत जाऊन तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर करते. जर आजचा पण व्हिडिओ जर तुम्हाला थोडाफार जरी आवडला असेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज व्हिडिओ म्हणजे कसं वाटत आहे, फ्रेश वाटत आहे का नाही? नक्की मला कमेंट करून सांगा. का दरवेळेस असा शूट करत जाऊ का? मी दरवेळेस बघायची ना, की एवढे फ्रेश क्वालिटी वगैरे कसं काय व्हिडिओमध्ये दिसते असते. तर मग इथं ना थोडंफार असं डोकं लावून वगैरे नाही का असं म्हणतात ना, की आपणच कधी-कधी काही गोष्टी अशा करायला पाहिजे, की जेणेकरून म्हणजे कसं आपल्या व्हिडिओवर त्याचा चांगला इफेक्ट पडेल. तर त्यासाठीच मग आता इथे चाललं होतं माझं थोडं-थोडं ट्राय करायचं काम. आणि आता इथे मी जेवण वगैरे करून घेते. पिल्लूचे पप्पा पण मला म्हणाले, की "तू जेवण वगैरे कर, नंतर तिकडनं येताना आपल्याला उशीर वगैरे होईल, वेळ होईल." तर त्यामुळे मग आता इथं थोडीशी पिल्लूची भाजी होती, तर तीच इथं त्याच भाजीचा थोडा नाश्ता वगैरे करत होते. मग तिकडनं आल्यावर ना बाकीची कामं करायची आहे मला आणि बाकीची कामं करायची आहे. नंतर त्यासाठीच म्हटलं इथं आवरून घेते आणि तिथे जेवण वगैरे करते आणि पिल्लूला एकदा शाळेत नेऊन सोडते. नंतर पुढे काय झालं सांगते मी. तर आता इथे ना आम्ही फायनली शाळेमध्ये आलो होतो. इथे बघू शकता पिल्लू आणि पिल्लूचे पप्पा समोर चाललेले आहे. तर आता मी ना इथे थोडं-थोडं शूट वगैरे घेत आहे तुमच्यासोबत. सांगते आज त्याचा फर्स्ट दिवस कसा जाणार आहे आणि अ, बरंच काही-काही झालेलं आहे आज व्हिडिओमध्ये. तुम्हाला मी थोडं-थोडं करून सगळं शेअर करेल आणि आजचा माझ्या पिल्लूचा फर्स्ट डे आहे शाळेमध्ये.
तर त्यासाठी त्याला त्याचा वर्ग दाखवायचा किंवा त्याची टीचर कोण आहे, किती नंबरला रूम आहे किंवा कुठे थांबायचं आहे, हे एवढं काही सगळं सांगतील. म्हणून मग आज मी जाऊन आलो आणि उद्यापासून एवढा लांब मला शाळेत त्याला सोडायला यायचं आहे. घरातून 11 वाजताच निघावं लागेल मला, कारण की 1-1.5 तास जावा लागतो. जायला 1-1.5 तास, घरी येण्यासाठी 1-1.5 तास, म्हणजे माझे 2-2.5 तास असेच हे होणार आहे. आणि शाळा भरपूर अंतर असल्यामुळे कसं आणि थोडा लहान आहे, त्याला रोड काही क्रॉस करता येत नाही. कारण की मोठ्या-मोठ्या लोकांना पण लोकं धक्का देऊन चालत जातात आणि शेवटी म्हणतात की चूक तुमचीच आहे. त्यासाठीच मग आता इथं ना पिल्लूला म्हटलं, मला पण शाळेचा एकदा रूळ माहिती झाला ना, की नंतर टेन्शन वगैरे नाही म्हटलं आपल्याला, बरोबर आहे. त्यासाठीच मग आता इथे शाळा वगैरे बघण्यासाठी आलो होतो आम्ही. म्हटलं आज पिल्लूला पण शाळेत सोडू. पण आता इथे शाळेत वगैरे आलो ना आम्ही, तर तिथं सांगायला लागले, की शाळा सकाळची होती आणि सकाळी 7:00ला आणून घालायचं होतं म्हणे. आज कार्यक्रम होता म्हणे मुलांच्या शाळेमध्ये. पण म्हटलं आम्ही ज्यावेळेस ॲडमिशन करायला आलो ना म्हटलं, तर तिथं काही सांगितलं नाही, की किती वाजता शाळा भरणार आहे, काय भरणार आहे, असं तसं. मग नंतर आम्ही तिकडे गेलो, मॅडमला विचारलं, तर मॅडम सांगत होती, की शाळा सकाळची होती. आणि मग आता आम्ही त्या शाळेमध्ये आलो, थोडं उभं राहिलो. इथे एक 5वीची रूम होती. तर तिथं नाही का शाळेमधलं थोडं डेस्क वगैरे दाखवले, मस्त नवीन-नवीन छान होते. सुटली रुद्रची शाळा. खरे चक्कर मारायला आला होता तो. आज माहितीच नाही सकाळची शाळा होती, म्हणजे सकाळचं सांगितली 7 वाजता असं माहितीच नव्हतं. काल फक्त आम्ही त्या दिवशी ॲडमिशन केलं, त्या दिवशी सांगितलं की 12 वाजता आणून घाला त्याला. मग आता घेऊन आलो होतं, डायरेक्ट म्हणतात त्याला घरी घेऊन जा उद्या. उद्या किती वाजता? 12:30. तर मॅडम असं सांगायला लागली. तर आज काही आमच्यासोबत शाळेत असं काही घडलेलं होतं. त्यानंतर मग इथे घरी आली. मग इथे ना जी काही घासून ठेवलेली भांडी होती ती लावून घेतली. तोपर्यंत भांडी हडकली वगैरे, सर्व पाणी निघून गेलं. मग ती भांडी वगैरे लावून घेते म्हटलं. त्यानंतर मग मला ते इथं कपडे धुवायचे बाकी आहे आणि भाजी. तर आता इथं ना मी सगळ्यात आधी भांडे वगैरे पटपट लावून घेते, जेणेकरून कसं आहे, म्हणजे आपलं काम आवरत जाईल. आणि थोडं ना एक गोष्ट आहे, कधी पण माणसाने एखाद्या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं ना, खूप जीवापेक्षा जास्त, तर ते कधीतरी माणसाला दुःख देते. त्यानंतर इथे भाजी वगैरे टाकली आणि इथे काही बदाम टाकलेले, पण ते काही भिजले नाही. तर त्यासाठी ना माणसाने ना कधी पण कोणत्या गोष्टीवर अविश्वास, म्हणजे अतिविश्वास दाखवणे. कारण की ती गोष्ट ना माणसाला एक ना एक दिवस एवढं दुःख देते, की सांगताच सोय नाही.